कारण दोन्ही टीम्स आपल्या पहिल्या मॅच जिंकून आलेल्या आहेत. एका बाजूला ग्रे वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला क्रिप्लॉन फायटर्स. एक चांगला सामना, एक रंगतदार सामना आपल्या समोर होण्याची नक्कीच आवश्यकता आहे. कारण दोन्ही संघ एक चांगला खेळ करून पहिले मॅचेस जिंकून समोरासमोर खेळत आहेत. आणि आता मात्र अजय वर्सेस अक्षयची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा फील्ड मध्ये बदलाव करताना आपण पाहायला मिळतोय अजय यांच्या मार्फत. अजय टू अक्षय ही लढत मात्र मारण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं यष्टिरक्षण मागे पाहायला मिळालं. चेंडू अडवला गेला. हमारे बीच एक और हमारे मान्यवर विकास मेहरा सर उपस्थित हो गए. तहे दिल से स्वागत है आपका सर. क्रिप्लॉन परिवार की तरफ से जोरदार तालियों के बीच स्वागत किया जाए विकास सर का. बहुमूल्य वक्त निकाल कर आप हमारे बीच उपस्थित रहे, धन्यवाद सर. मैं आपसे विनती करूंगा कि आप मुख्य व्यासपीठ पर, मुख्य मंच पर विराजमान हो जाए. हमारे मान्यवर हमारे बीच जुड़ चुके हैं. विकास मेहरा सर, तहे दिल से स्वागत है आपका. लास्ट बॉल टू गो, 1-2 गो. आपण पाहतोय लढत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अजय तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी मार्क वरती अक्षय. अक्षय वर्सेस अजयची ही लढत. आतापर्यंत जर पाहिलं तर मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत, कुठेतरी शांत ठेवलंय. आता देखील फळी फिरवली होती आणि पंच दंडित करत असताना वाईटचा इशारा. अवांतर चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. हा शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातला. अजय टू अक्षय. पुन्हा एकदा या शेवटच्या चेंडूवर आपण पाहणार आहोत क्रिप्लॉन फायटर वर्सेस ग्रे वॉरियर्स हा सामना. आता मात्र पुन्हा एकदा चुकी चुकी आणि चुकी. पंचदंडित करतायत. वाईटचा इशारा येतोय. सुंदर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. आता मात्र फटका सजवलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अकरा 11 ऑन स्कोर कार्ड पहिल्या ओव्हरच्या समाप्तीस. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केले गेले ते म्हणजेच शरद. एक आगळी वेगळी ऍक्शन आणि स्पिन गोलंदाजीचा मारा करणारे गोलंदाज आपण या फॉर्मॅटमध्ये, या पद्धतीच्या क्रिकेटमध्ये खूप कमी आपल्याला फिरकी गोलंदाज पाहायला मिळतात. तसेच एक फिरकी गोलंदाज म्हणून इंट्रोड्यूस केले गेलेत शरद. फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आलाय आणि इथे मात्र चुकी. आता मात्र फलंदाजी मार्क वरती आहे तो म्हणजेच जॉय. शरद टू जॉय ही लढत असणार आहे. फटका सुरेख आहे. चेंडू हवेत आहे आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. येतोय जॉय नावाचा ब्रँडेड षटकार. यस डीजे. शकतील का शरद या चेंडूवरती आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि रिझल्ट तोच आहे. आउट ऑफ द पार्क. काय फलंदाजी करतोय, काय आक्रमकता दर्शवतोय जॉय.
आणि आता मात्र चेंडू बदलतोय पण नतीजा तोच, आउट ऑफ द पार्क. जॉय मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दर्शवतोय. वॉट अ बॅटिंग, बॅक टू बॅक सिक्सेस जॉयच्या मार्फत पाहायला मिळत आहेत. षटकारांची हॅट्रिक लगावतोय, सलग 3 षटकार. पुढच्या चेंडूवर काय घडेल, आणि आता मात्र नोचा इशारा, कुठेतरी प्रेशर. फ्री हिट. कंटिन्युअसली आक्रमकता दर्शवणारा व्यक्ती. 32 धावा, 32 ऑन स्कोर कार्ड. आणि काय सुंदर गोलंदाजी, ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. काहीच पर्याय नाही जॉयकडे या चेंडूसाठी. चांगला कमबॅक शरद यांच्या मार्फत पाहायला मिळाला. लास्ट बॉल टू गो, शेवटचा चेंडू शरद यांचा जॉयसाठी. पाहूया जाता जाता एक शेवटची सलामी पुन्हा एकदा देईल का शरदला जॉय. आणि आता मात्र फटका सजवलाय ऑफसाइड रेंज मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगलवर संतुष्टी. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल पुढच्या ओव्हरमध्ये, कारण त्याला माहिती आहे त्याच्यात ती क्षमता आहे की तो संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो, एक चांगलं टार्गेट उभं करू शकतो. 33 ऑन स्कोर कार्ड. 2 षटकांचा खेळ झाला आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीस 33 ऑन स्कोर कार्ड. एक काम करा ना, इकडे हे लिहा ना, टीमचा स्कोर लिहा ना. टीमचा स्कोर लिहा ना, कोण कोण किती किती जिंकले. फोल्डिंग एक जिंकले आणि ही एक पण नाही जिंकली ना. फोल्डिंग एक जिंकले ना. फोल्डिंग एक जिंकले, ग्रे एक जिंकले. ग्रे हां, आणि हे एक पण नाही जिंकले ना. मेंटेनन्स नाही, डाइंग एक पण नाही जिंकले. डाइंग एक पण नाही जिंकले. डाइंगचा एक कर बाद बस झालं. आता इथून कोणतरी जिंकेल, जस्ट 2 जिंकले. बॉलर कोण आहे? 3 टीम एक वाल्या होतील. बॉलर कोण आहे? दीपू नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेला. आपण पाहिलं 2 धाबांनी सुरुवात केली गेली या षटकाची. आणि आता मात्र जॉय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय. फटका सजवला होता, वाईटचा इशारा येतोय. पंचदंडित करत असताना अवांतर चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. या तिसऱ्या षटकातला हा दुसरा चेंडू. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि येतोय जॉय नावाचा ब्रँडेड षटकार. वॉट अ पीस ऑफ बॅटिंग. काय फलंदाजी करतोय, आग उघडतोय मैदानाच्या आतमध्ये जॉय. येस डीजे. ब्रश करून निघून गेलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, संतुष्टी मानावी लागेल 1 धावेवरती. 1ने धाव फळक पुढे सरसावतंय. पुढचा चेंडू अक्षय ना. अक्षय फलंदाजी मार्क वरती. आता मात्र फळी फिरवली होती. वाईटचा इशारा. पंच पुन्हा एकदा दंडित करतायत. एक्स्ट्राज हाताळले जात आहेत, कुठेतरी महागात पडू शकतात हे एक्स्ट्राज. 44 धावसंख्या लगावली गेली स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. आता मात्र फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय. नजरा कुठेतरी चेंडूवरून हटल्या. नजर हटी, दुर्घटना घटी. कॅचचा चान्स होता, चान्स हुकला आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण केल्या त्या दरम्यान. धावफळक 3 ने पुढे सरसावतंय. 47 ऑन स्कोर कार्ड.
4 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडू या षटकातल्या पाहूया कशा पद्धतीने हाताळले जातील. महत्त्वाचे असणार आहेत हे 2 चेंडू. पहिलेच पोझिशन सेट करून घेतली होती आणि स्वीट सीटच्या मार्फत सरळ प्रेक्षकांच्याकडे सलामी देणारा हा ब्रँडेड षटकार. लागला असेल त्यांना बसले डायरेक्ट जाऊन लागले फ्लॅट होता त्याने. 53 ऑन स्कोर कार्ड. 53 धावा. 50चा आकडा पार केलाय वॉरियर्स संघाने. पुन्हा एकदा सेम शॉट सजवला होता. क्षेत्ररक्षक येतोय तर दरम्यान 1 धाव पूर्ण. 1 धावेवर संतुष्टी मानावी लागेल. ओव्हर समाप्ती आणि जॉय पुन्हा एकदा स्ट्राईक ठेवतोय स्वतःकडे, कारण त्याला माहिती आहे इथून या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील, जास्तीत जास्त रन्स बनवावे लागतील, कारण समोरचा संघ पण चांगली बॅटिंगसाठी ओळखला जातो. समोरच्या संघामध्ये पण चांगले बॅट्समन आहेत, त्यांच्यात पण ती क्षमता आहे. बरोबर आहे ना, लीग का करवलं तुम्ही? म्हणजे समजा नशिबाने ते जिंकून गेले पुढे क्वालिफाय केल्यावर, तर फायदा काय यांचे 2-2 जिंकून? हां ते बोलले ते केलं. लास्ट ओव्हर ना. आपण पाहतोय अजय गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस केला गेला या चौथ्या षटकासाठी. पहिला चेंडू अजय यांचा आणि आता पंचांची दाद मिळालेली नाहीये. कुठेतरी वाईड साठी अपील केली गेली होती. पुढचा चेंडू अजय यांचा. आता मात्र फटका सजवलाय आणि काय फटकेबाजी करतोय अजय. जॉय काय फटकेबाजी करतोय. पुढचा चेंडू परत. आता मात्र काही पर्याय नाही या चेंडूवरती. 1 धावेवर संतुष्टी मानावी लागेल. फलंदाजी मार्कवरती अक्षय या 1 धावेनंतर तफलक 1ने पुढे सरसावतंय. अजय टू अक्षय. फटका सुरेख पण पूर्णतः बीट झालाय. चार चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडू. आता मात्र उडवलाय हेलिकॉप्टर. कुठे लँड होईल? आउट ऑफ द पार्क. लगावतोय षटकार. क्या बात है, व्हाट अ पीस ऑफ बैटिंग. जॉय नाम याद रख लेना. यस डीजे. नोचा इशारा. माहिती नाही, बघितलं नाही मी. इकडे बॉलचं बघत होतो. षटकार गेला. 6-6. लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल टू गो.
येस, बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय शेवटचा चेंडू या षटकाचा राहिला. एक आखिरी गेंद इस ओवर की बची है. फ्री हिट का इशारा. क्या इस लाइसेंस का इस्तेमाल कर पाएंगे जॉय? विथ लाइसेंस इतनी बढ़िया बल्लेबाजी जब वो कर सकते हैं तो क्या, जब लाइसेंस मिल चुका है, कोई खतरा नहीं, कोई डर नहीं, तो क्या ये शॉट लगाया जाएगा? और ये चौका, चौके के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 79.
डबल तदरम्यान दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. बोल रहे ना यूट्यूब पे लाइव है इसके लिए ये अपना अपना कुछ नहीं अपना आप कमेंट्री इसके लिए तो कमेंट्री का माइक पकड़ लिया इधर बैठ के गेम बने रहना है. हमारा क्या कप्तान इंजर्ड हो गया ना इसके लिए हम बाहर हो गए. आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीस धावसंख्या झाली आहे 11. 11 ऑन स्कोर कार्ड. 3 ओवर में 100 रन 3 ओवर में 99 इथून 99 धावा बनवायच्या आहेत 3 षटकांमध्ये. 18 चेंडू 99 धावा. इथून 33च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये 5 मोठे फटके तर लावावेच लागतील. तुषाल नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय. आता मात्र फटका सजवलाय. पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय तुषालच्या मार्फत. आणि आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण. ये तो नीचे कर लेता मेरा चालू था इकडे मग मी दुसरीकडे बसू का? उधर गाना डाल दो. व्हॉट अ शॉट. तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हर. षटक समाप्ती. धावसंख्या झाली आहे 16. 16 ऑन स्कोर कार्ड. इथे उर्वरित 2 षटक 12 चेंडू 94 धावांची गरज. 94. आता मात्र फटका सजवला होता. डॉट चेंडू. पुढचा चेंडू मारायचा प्रयत्न. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकले जात आहेत. आपण पाहू शकतो फक्त औपचारिकता म्हणता येईल या सामन्यामध्ये राहिलेली आहे. वाईटचा इशारा पंचांमार्फत केला जातोय. फटका सजवलाय. हवेत आहे चेंडू. 1 बाउन्स निघून जातोय आउट ऑफ द. सुंदर चौकार लगावला गेलाय.
पुढचा चेंडू मारायचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. 4 बॉल ना, 4 चेंडूंचा खेळ झालाय या चौथ्या ओव्हरचा. उर्वरित शेवटचे 2 चेंडू या षटकातले. इथून 2 धावा बनवल्या गेल्यात या 5व्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू या षटकातला. पंचदंडित करत असताना वाईडचा इशारा, पुन्हा एकदा टाकावा लागेल हा शेवटचा चेंडू. आता मात्र फटका सुरेख आहे. येस, सुंदर षटकार. शेवटचं षटक. गोलंदाजी मार्क वरती इंट्रोड्यूस केला गेला तो म्हणजेच अक्षय. बैटिंग की तरफ 5 छक्के मारे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना त्याने खूप सुंदर फलंदाजी केली होती. आता मात्र बॅक टू बॅक इथे देखील षटकारांचा प्रहार पाहायला मिळतोय, पण थोडासा उशीर झालाय असं वाटतंय. पण पाहतोय शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. इथून उर्वरित शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा जमवल्या जातील विजय तर कठीण आहे असं म्हणता येईल. औपचारिकता आपण पाहतोय मॅच मध्ये, पण तरी उर्वरित शेवटच्या चेंडून मागे किती धावा बनवता येतील, काय करता येईल, पुढच्या मॅच साठी आत्मविश्वासातून जमा करता येईल का. कारण लगेचच फोल्डिंग सारखा एक चांगला संघ ज्यांच्या सामोरे त्यांना खेळावं लागणार आहे. किती झाले? 4 बॉल, 4 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत या शेवटच्या षटकातला. तर मात्र लेग साईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू सिंगलसाठी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू इथून या षटकातला, या इनिंगचा, या मॅचचा. अँड या शेवटच्या षटकावर प्रहार केला गेलाय. चेंडू निघून जातोय षटकारासाठी, पण सामना विजय होतोय ग्रे वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्ड लक क्रिप्लॉन फायटर्स. क्रिप्लॉन फायटर वर्सेस फोल्डिंग. कर्णधार टॉस साठी यायचं. थँक्यू डीजे. हॅलो पंच, यायचंय, बाहेर यायचंय.